हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. या आपण बघू शकता जितू मडवी हा ठरला या सामन्याचा सामना. तर लगेच आपण टॉसकडे वळणार आहोत. समाजसेवक पिंपळगर गणेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुदीप भोईर आणि सुजितजी भोईर उद्योगपती यांना देखील विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुजित भोईर साहेब आणि सुदीप भोईर साहेब आपण बघतोय ज्यांचे शुभ हस्ते हंसिका कंडक्शन या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. छापा कॉल आहे मात्र काटा आलेला आहे. तर टॉस जिंकले कोणगाव संघ संघटनाने. आमच्या दोन्ही मान्यवर विनंती असेल की पण व्यापीची सोबत वाढवायची आहे. फक्त अपन डिसीजन जाणून घेणार आहोत. टॉस आपने जीता है, क्या निर्णय डिसीजन रहेगा? बॉलिंग करेंगे. बेस्ट ऑफ लक. 4 षटकांचा सामना राहील. मी घेऊन जातो टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकले कोणगाव संघ संघटनेने प्रथम गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉम बॉक्स भाग्यजी म्हात्रे. चला टीम माहिरा 7 कोणगाव लवकरात लवकर फिल्डिंग ट्रॅप सजून घ्या आणि टीम गावदेवी सापाडे बी विनंती करेन खेळाडू कक्षामधून लगेचच ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. थँक्यू सो मच सुभाजी धुमाळ सर, ज्यांचा आवाज तुम्ही सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या मॅचच्या सेकंड इनिंगमध्ये तुम्ही ऐकलात. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 तुम्ही अनुभवत आहात. मी विनंती करेन एक सन्मान आपण या मंचावरती पूर्ण करायचा आहे. पेशाने जे वकील आहेत ॲडव्होकेट सुजितजी भोईर साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करू. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. ॲडव्होकेट सुजितजी भोईर साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच उद्योगपती समाजसेवक मी विनंती करेन एक सन्मान आपण या मंचावरती पूर्ण करायचा आहे. सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करत आहोत. वकील आहेत ॲडव्होकेट सुजितजी भोईर साहेब यांना सुजितजी भोईर यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. त्याच्यानंतर उद्योगपती सुदीपजी भोईर साहेब, सुदीप भोईर साहेब यांचाही सन्मान आपण मंचावरती करूयात. ज्या 2 मान्यवरांची उपस्थिती आपल्याला टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळाली. टॉस बॉक्स ज्यांच्या शुभ उपस्थितीने तसेच मी विनंती करेन विघ्नहर्ता कला केंद्राचे प्रोप्रायटर सन्माननीय डिगेजी म्हात्रे यांचाही आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. खरं तर असं व्यक्तिमत्व ज्याने क्रिकेटच्या परिपाटलावरती कोळी गावाला क्रिकेटमध्ये रिप्रेझेंट केलं आणि क्रिकेटमधला खरं तर एक असा मोहरा जो कोळी गावाने आतापर्यंत एक हिऱ्याच्या स्वरूपात पाहिला. असे डिगेजी म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर पहिल्या मॅचमध्ये त्यांना पराभवाचा धक्का सोसावा लागला, पण तू हारणं आणि जिंकणं जशा नाण्याच्या 2 बाजू असतात त्या तशा क्रिकेटच्या 2 बाजू. हारणं आणि जिंकणं, कधी तुमचा पराभव होईल कधी तुम्ही दुसऱ्याचा पराभव कराल. पण तो पहिल्या मॅचमध्ये ज्यांना पराभवाचा धक्का सोसावा लागला कोहली, त्याबद्दल उत्कृष्ट खेळाडू डिगेजी म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण केलात. थँक्यू सो मच. तुम्ही या ठिकाणी आलात, या मानाचा तुम्ही स्वीकार केला. पुन्हा एकदा तुमचा आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.
विनंती करेन टीम सापाट लवकरात लवकर ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 4 ओव्हरची ही मॅच असेल. यानंतर सगळ्या ज्या मॅचेस आहेत ते 4 ओव्हरच्या राहतील आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाईड मॅच आपण खेळवणार आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन की बादशाह 11 पिंपळास आणि दत्तकृपा बादशाह 11 पिंपलगर आणि कृपा पिंपळास ही मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायची आहे. कारण उद्याच्या लॉटमध्ये जर आपल्याला वेळ मिळणार नाही, उद्या शेवटचा दिवस, सो शेवटच्या दिवसामध्ये थोडीशी आपल्याला संध्याकाळची जी वेळ आहे ती वाचवायची आहे. कारण प्राइज सेरेमनीसुद्धा असेल. त्याच्यामुळे विनंती करेन की आजच्या दिवसामध्ये बादशाह 11 पिंपलगर आणि दत्तकृपा पिंपळास हा सामना काही करून आपल्याला खेळवायचाच आहे. विनंती करेन टीम सापाड मगासपासून आम्ही विनंती करतोय की तुमचे ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. माहिरा 7 स्पोर्ट्स कोनगाव फिल्डिंग लावा. पहा 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनटं दिली जातील. त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला पॅनल्टी मिळेल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर या दोन्ही संघांचा खूप चांगला राहिला आहे. शाहरुखने केलेली सुरुवात, त्याच्यानंतर युसुफचा फिनिशिंग टच तुम्हाला माहिरा 7 स्पोर्ट्स कोनगावच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जितू मडवीची बॅटिंग अँड बॉलिंग चांगली राहिली. अतुल पाटीलच्या नेतृत्वाखाली सापाड संघ तुम्हाला पाहायला मिळाला. गावदेवी सापाड बी हा संघ आता माहिरा 7 स्पोर्ट्स कोनगाव या संघासमोर तुम्हाला फाईट देताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला टीम कोनगावच्या कॅप्टनने डिसिजन दिला आम्ही फिल्डिंग करू. सध्या तरी 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 फिल्डर तुम्हाला बॉर्डरचं रक्षण करत असताना पाहायला मिळतात. एक फिल्डर ठेवला गेला स्क्वेअर लेगला आणि एक फिल्डर जर आपण पाहायला गेला तर प्रॉपर लॉंग ऑनला फील्ड प्लेस ही सजवले गेले. शॉर्ट थॉटमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, त्याच्यानंतर शॉर्टमध्ये कव्हरला फिल्डर पाहायला मिळतोय. डीपमध्ये लॉंग ऑफ नाही आहे, त्या अनुमानाने डीपमध्ये शॉर्टमध्ये मिड ऑफ ठेवला गेला. डीपमध्ये लॉंग ऑन असल्या कारणाने खरं तर मिड ऑनला थोडंसं बाजूला सरकवलं गेलं आहे आणि शॉटमध्ये मिड विकेटला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली रंगलेली मॅच, कारण विथ द बॅट विथ द बॉल हे दोन्ही संघ पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळलात आणि त्याच अनुमानाने अतुल पाटील आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी शाहरुख याला तुम्ही पाहाल. चांगली रंगलेली मॅच अशी आशा अपेक्षा बाळगूयात आणि जाऊयात मॅचकडे. व्हेरी फर्स्ट बॉल शाहरुख पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. तिथे समोर आहे मास्टर माइंड अतुल पाटील. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल ताकदीने खेळायचा होता परंतु गतीमध्ये परिवर्तन होतं. ऑन साईडला चालला आहे बॉल, डीपमध्ये जाऊ दिलं नाही. शॉटमध्ये बॅकर स्क्वेअर लेगला चेंडूची फिल्डिंग झाली आणि तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा फर्स्ट इनिंगची सुरुवात ही सिंगलने होताना तुम्हाला पाहायला मिळते. तर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अतुल पाटीलने सिंगलने सुरुवात केली. त्यानंतर पहिल्या मॅचमध्ये जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पिंपलगर संघ खेळत होता तेव्हा ही सिंगलने सुरुवात झाली होती आणि आता ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल रोशन घोडे. फुल टॉस बॉल, समोर ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका, लेफ्ट ड्राईव्ह, कव्हर्सला चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फटका रोशनचा चांगला चौकार. फुल टॉस, समोर फील्ड पोझिशन पाहिली होती आणि परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना हा पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने आता यॉर्क केलं. फुल टॉस बॉल, त्याच्यानंतर बॉल यॉर्क टाकला गेला शाहरुखनं. चौकारानंतरचा कमबॅक त्याचा चांगला राहिला. आतापर्यंतच्या या खेळमध्ये आपण जर पाहायला गेला तर एक चौकार, त्याच्यानंतर 2 सिंगल्स आलेत. एकंदरीत टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 6. चांगली रंगली ही मॅच, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका संघाने या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर बनवला आणि दुसऱ्या संघाने तो डिफेंड सुद्धा केलाय. बॉलमध्ये महत्वाची विकेट अतुल पाटीलची. समोर फिल्डर होता, अतुल फक्त पाहत राहिला परंतु फिल्डरच्या हातामध्ये सुपर कॅच पाहायला मिळाली. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले इस्माईल, त्याच्या हातामध्ये हिजल फलंदाज. अतुल पाटील स्वस्त्यात बाद.
मैदानाच्या बाहेर गेलाय. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये प्रेम मडवी. यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल विशाल स्पोर्ट्स उंबाडे विरोधात टीम कुकसेच्या. सो दोन टीमचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. आउटसाइड द लेग स्टंप भांबरे सरांचा इशारा, इट्स वाईट बॉल. टीमच्या धावसंख्येमध्ये होती वाढ, धावा झाल्यात 7. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सापाडे संघाने महत्त्वाचा गडी गमावला गेला. त्याच अनुमानाने आता एक चांगली पार्टनरशिप सापाड संघाला हवी आहे. ओ द विकेट शाहरुख. गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला ताकद चांगली आहे आणि चांगली ताकद फटकाही चांगला देऊन जाईल. टप्पा पडला आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो टीम सापाडच्या खात्यामध्ये. जशी बॉलकडे जशी एखाद्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना पळत असे तसा फिल्डरने धावा घेतला होता, परंतु हा बॉल अगदी फ्लॅटेड गेला. ओव्हर द विकेटने शाहरुख पेस व्हेरिएशन आताही करण्याचा प्रयत्न, परंतु नजरेमध्ये टप्पा बघितला. ऑन साईडला कॉन्फिडेंटली ही बॅट फिरताना तुम्हाला पाहायला मिळाली आणि रिझल्ट चांगलं मिळालं गेलं टीम सापाडच्या खात्यामध्ये. हा चौकार आणि या चौकाराने टीमची टोटल जर आपण पाहिली तर आता पुढे जाते 11 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये ना एक चौकार आला होता. चौकार रोशन गोडेच्या बॅटमधून, परंतु त्याच्यानंतर अतुल पाटीलचा प्रहार करण्याचा प्रयत्न तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रेम मडवी आला आणि त्याच्या खरं तर अगेन्स्ट शाहरुख असताना त्यांनी पहिल्याच बॉलवरती चौकाराने प्रत्युत्तर दिलं शाहरुखला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु गती नव्हती, टप्पाही चांगला नव्हता. आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल दुसऱ्यांदा तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे 2 एक्स्ट्राच्या धावसंख्या या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. फील्ड प्लेस जी आहे ना ती फील्ड प्लेस सेट केल्यानंतर शाहरुख पाहत असतो की कुठे फील्ड प्लेस सेट केली, त्याच अनुमानाने त्याचे बॉल पडतात. इथनं लेग स्टंपवरती 2 बॉल टाकले आणि 2 चेंडू वाईट. व पिच बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफसम खेळण्यासाठी गेले. इम्पॅक्ट कदाचित तोच पडत असावा, तेच सांगितलं अंपायर्सने की लेग बायची इथनं मिळते सिंगल. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा जो खेळ आहे तो पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 12, जिथे बॅटिंग करतोय संघ सापाड. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, सो माफ करा 13 धावा झालेल्या आहेत. 13 ऑन बोर्ड. नाही आली का? सॉरी 12 धावा आहेत, तसं वाटलं की सिंगल आली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय रिव्हर्स, सुंदर फटका, फटका चांगला आहे आणि धावाही या ठिकाणी चांगल्या मिळतील. बॉल चाललाय बॉर्डरलाईन लगत आणि आमच्या प्रेक्षकांमध्ये बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. टॉस बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, तो अटेम्प्ट सक्सेसफुल राहिला. जो फटका आपण पाहिला तर रोशनच्या बॅटमधून, ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी आपण खरं तर चौकार बघितला होता आणि त्याच्या खात्यामध्ये हा दुसरा चौकार जोडत असताना इंडिव्हिज्युअल तो पोचला 90 आणि टीमची धावसंख्या 16. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल चॉप केलाय, समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, परंतु समजलं गेलं. रोशनला दुसरीच अटेम्प्ट केला, शॉकिंगवरती फेकी, परंतु विकेट किपरने कलेक्ट केला गेला नाही बॉल. त्याचाच फायदा उचलला गेला टीम सापाडच्या दोन्ही फलंदाजाने, अर्थातच रोशन आणि प्रेमने. आणि अख्तरच्या विरोधात चौकारानंतरच्या या 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. का तर कोणगाव टीमकडे युसुफ आहे, ज्या युसुफच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल तुम्ही 40 धावा बघितल्या. त्यानंतर शाहरुखचाही चांगला खेळ आपण पाहिला. त्या अनुमानाने सापाट टीमला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, जेणेकरून युसुफला ते थांबवू शकतील. पण तो आत्तापर्यंतच्या बॅटिंगमध्ये 18 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आहेत टीम सापाडच्या. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. लाऊड अपील होती लेग बिफोर विकेटची, परंतु अपील पंच फेटाळतात. कदाचित अंपायर्स तेच सांगतात की हाईट फॅक्टर जास्त होतं. टप्पा पडल्यानंतर कमरेच्या वरती हा बॉल पाहायला मिळाला की नाही, त्या गोष्टीचा सगळा विचार करत असतात अंपायर्स. आणि मेन तीच गोष्ट असते की ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू चालला आहे की
मिडल स्टंपवरती आहे की लेग स्टंपला मिस करत असताना बॉल चालला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात अंपायर्स. त्यामुळे अंपायर्सने ही अपील फेटाळली. ताकदीचा वापर करायचा होता बॉलमध्ये, पण तो वॅकेंड एरियामध्ये बॉल पडला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर होते, सिंगल झाली. कमी सेकंडचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी करायची होती. तेच बॉलर सांगतात अख्तर की नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी केली असती तर कदाचित विकेट मिळू शकली असती, परंतु या बॉलवरती सुद्धा मिळतात 2. ही मेंटॅलिटी चांगली आहे, कारण सापा टीमला सुद्धा माहिती आहे की अख्तरचे बॉल पेस व्हेरिएशन येतात, थोडासा टर्नी करतोय, मग त्याच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळला तर कदाचित मिसटायमिंग होऊ शकतो. त्याच्यामुळे ते सिंगल डबलवरती सध्या तरी जास्त भर देत आहेत. 10-20 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर नाही आहेत, पॉवर प्ले संपलाय. तरीही त्या ठिकाणी फिल्डर बघितला गेला तर प्रॉपर फाईन लेगमध्ये नव्हता आणि हा बॉल पाठवत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तब्बल 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अख्तरने. अजूनही अगदा सेयन बाकी. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल ज्या बॉलरला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणत असतात. शेवटचा बॉल थोडासा पुढे आला, इनसाइड आउट, देखना फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी रेड कॅप डोक्यांवरती, परंतु पायाला काहीशी दुखापत आहे असंच वाटलं ज्या वेळेला तो बॉलकडे वळला, ज्या वेळेला त्याचे मंद पाय पडत होते पुढे, त्याच्या कदाचित पायाला इंजुरी असावी, त्याच्यामुळे तो बॉल खाली व्यवस्थित पोहोचू शकला नाही आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय संघ सापाड. कारण 13च्या सरासरीनं 26 धावा टीमच्या टोटलमध्ये. आता विचार पडेल की माहेरा 7 स्पोर्ट्स कोणगाव आता अगदासला लवकर आणेल की डेथ ओव्हर स्पेशलिस्ट या टीमकडे आहे जो डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करत असतो. अर्थातच इस्माईल सुद्धा या टीमकडे उत्कृष्ट बॉलर आहे. मग इस्माईल की अगदास या दोन्ही बॉलरपैकी कोणत्या बॉलरची निवड करतील ते आता पाहावं लागेल. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. मित्रांनो तुम्ही आहात आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातली सेकंड फेरीमधली ही पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते जिथे सापाड संघ विरोधात आहे टीम माहिरा 7 स्पोर्ट्स कोणगावच्या. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 26. एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या अनुमानाने मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटील बाद झाल्यानंतर सिंगल डबल आणि चुकीच्या बॉलवरती मोठ्या फटक्यांसाठी सुरुवात केली संघ सापाडने आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये अगदास. ऑन साइडला बॉल चालला मिड विकेटच्या फिल्डरच्या अगदी समोर आणि त्याच्या हातामध्ये सुद्धा महत्वाची विकेट. परतेल मैदानाच्या बाहेर प्रेम मडबी. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदास विकेट टेकर बॉलर आणि अखेरकार त्याला मिड विकेटच्या फिल्डरने विकेट मिळून दिली. फलंदाज होईल बाद. लागणारा 26 आकड्यावरती झटका दुसरा. दोन मैदानी खेळ, एक तर बैलगाडा शर्यत आणि दुसरा टेनिस बॉल क्रिकेट. बैलगाडा शर्यतीमधला खरं तर बैलगाडा जगतातला एक असा नाव ज्या नावाला कधी कोण विसरू शकणार नाही. 50-50 जयजी पाटील यांचा सोनार पाड्याचा मोठा सोन्या यांच्यावरती आधारित हे संगीत तुम्ही बघितलं. अनेक सारे असे नंदी आहेत ज्या नंदींचं नाव तुम्ही ऐकत्या क्षणी त्यांचा स्पीड तुम्ही अनुभवला असेल. मग तुम्ही बकासूर बघितला, अर्थातच मुळशीचा सरपंच, त्यानंतर 50-50 सोन्या, राहुलभाई पाटील यांचा 1001 लकी नंबर, अर्थातच रणवीर राहुल पाटील या नावाने नेहमी पळत असणारा तुम्हाला मथुर पाहायला मिळाला. आणि क्रिकेटच्या परिपटलावरती एक नेहमी नाव चर्चेत राहिलं, कोकसे गावातून जर तुम्हाला पाहायला मिळाला तो नाव, तोही संघ इन ॲक्शनमध्ये उंबाडायचे असेल. आणि मैदानी खेळ म्हटलं गेलं तर पिंपलघर गावामध्ये बैलगाडा शर्यत कमी, परंतु बैलांच्या झुंजीमध्ये हा गाव जास्त प्रसिद्ध आहे. आणि या 25 तारखेला सुद्धा पिंपलघर गावांच्या माध्यमातून सुद्धा मोठा बैलगाडा नक्कीच हा मैदान पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये थार ही पहिली बक्षीस आहे. त्याच्यामुळे मित्रांनो याही स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घ्या. अनेक सारे नंदी तुम्हाला पाहायला मिळतील जे नंदी गटाच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि गट टू फायनल कदाचित असा त्या बैलगाड्या स्पर्धेचा शेड्यूल आहे. आणि या शेड्यूलमध्ये तुम्ही याच्या अगोदर तुम्ही फक्त मग घाटांवरती बघितलं म्हणजे सातारा, कराड असेल, सांगली असेल,
कुसेगाव असेल, या ठिकाणी तुम्हाला या असे गट्टू फायनलचे मैदान पाहायला मिळाले. परंतु आता महाराष्ट्रामधल्या खरं तर मुंबईमध्ये काहीशे विभागामध्ये प्रथमतः तुम्हाला हा गट्टू फायनलचा अड्डा पाहायला मिळेल. जवळ ऑनगोईंग मॅचकडे भरपूर काही घडतंय बिघडतंय. टीम कोणच्या बाजूने चांगलं घडतंय, टीम सापाडच्या बाजूने. इथनं नुकताच आलाय षटकार, याच्या अगोदर तुम्हाला पाहायला मिळाला चौकार अगदाशच्या विरोधात. आणि हा षटकार जर आपण पाहिला, चौकार आहे का, हे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 30-32. आतापर्यंत चेंडू समाप्त झाला, 4 अगदासवरती केला गेला अटॅक. हा चौकार जर आपण पाहिला तर आलाय सागर पाटीलच्या बॅटमधून, जो क्रमांक 4 वरती आला होता. गतीमध्ये परिवर्तन होतं, बॉल मागे चालाय, मिसफील्ड झाली, विकेट किपर बीट झालाय आणि बॉल खूपच वेगाने लॉंग स्टॉप बॉर्डरलाईनच्या बाहेर. बाईचा हा लागोपाठचा चौकार. मिस्टेकच करत आला संघ कोणगाव, परंतु त्यांना युसुफ सारखा फलंदाज माहिती आहे की जो किती धावसंख्या असो टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो संघ कोणगावला. पण तो एका खेळाडूवरती कधीच क्रिकेट हा डिपेंडेबल नसतो. तो बाद झाल्यानंतर मग विचार पडतो की आता धावपालकाला कोण सांभाळेल. बॅकफुटला गेले, स्ट्रोकचं सिलेक्शन सुंदर केलं, कव्हर्सला थ्रू दी कव्हर्स. काय सुंदर फटका होता. बॅकफुटला जात असताना सुंदर स्क्वेअर कट तुम्हाला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा नजराना. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ सापड संघ बॅटिंग करत असताना धावा झाल्या 40. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा सुंदर नजराना तुम्हाला पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सागर आपल्याला पाहायला मिळाला. सागरच्या बॅटमधून सुपर स्ट्रोक, जो एक बाईचा चौकार आला. त्याच्या अगोदर त्यांनी स्क्वेअर लेगला बॉल अगदी क्रॉस करत असताना चौकाराच्या बाहेर पाठवला. आणि त्यानंतर 22 नंतर स्क्वेअर कट लागोपाठचे 3 चौकार अगदाशच्या विरोधात आले. जर पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर सुद्धा कंट्रोल धावसंख्या करणारा बॉलर, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 3 चौकार पाहायला मिळेल. आणि 40 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळाले. त्यापैकी आता मान्यवर उपस्थित होते, त्यांचे सहर्ष स्वागत. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बालारामजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आल्यात आणि त्यांचं स्वागत षटकाराने करत असताना हा फटका सुपर रोशनच्या बॅटमधून हा षटकार. माननीय बालारामजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. मंचावरती आसन तुमचं आहे, तुम्ही ग्रहण करा. तुमचं मनपूर्वकाने सहर्ष स्वागत. खरं तर व्हाईट पोशाखमध्ये ते या ठिकाणी आल्यात, फुल्ली व्हाईट. त्यांचं सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ताकदीचा वापर. हा व्हॉट अ शॉट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कार्ड. केल्यात आतापर्यंत 32 धावत संख्येवरती इंडिव्हिज्युअल खेळतो रोशन घोडे. काय सुपर बॅटिंग. अतुल बाद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दबाव न झेलत असताना टेम्परामेंट दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवला रोशनने. अख्तरच्या विरोधात त्याने मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही. एखादा मोठा फटका आल्यानंतर त्यालाही माहित होतं की स्कोर कार्ड वाढेल, परंतु सिर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और लढेंगे या धोरणाने तो थांबला, टेम्परामेंट दाखवलं. आणि त्यानंतर त्यालाही माहिती आहे की डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर म्हणजेच आपण स्लॉग हिटर आहोत, याची दखल आपण देऊ. आणि इस्माईल समोर त्याने 30 दखल दिली. लागोपाठचे 2 मोठे फटके, 2 षटकार आले आणि 2 षटकाराने 50 अप, धावसंख्या 52. राऊंड विकेटने तिसरा आजच्या दिवसातला कारनामा करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक अँड ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. आणि हॅट्रिक संपादित करत असताना रोशन घोडे इज अ फायर नाव. लागोपाठचा तिसरा सिक्सर. नजाकत होती. आणि सापर्डे गाव म्हटला गेला ना तर खरं तर क्रिकेटचा परिपटल आपण सोडला तर कुस्तीपट्टू या गावामध्ये जास्त आहेत. म्हणजे या गावामध्ये
प्रत्येक येणारा खेळाडूंना हा धडधाकड खरं तर यष्टीचा तुम्हाला पाहायला मिळेल. हा पहा फुल टॉस पहिला बॉल होता जिथे पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळाला, जो षटकार स्क्वेअर लेगला गेला. हा दुसरा इस्माईलच्या विरोधातला फटका तुम्ही पहा, हा दुसराही फटका स्क्वेअर लेगला पाठवला गेला. शॉर्ट बॉल त्याच्यावरती फुल पॉवरफुल फटका आणि त्याच्यानंतर तिसरा षटकार हा नेत्रदीपक होता जो ताकदीच्या वापराने त्याने पाठवला. एवढ्याला चौथा खेळायचा होता परंतु मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट बनवायचं होतं परंतु बॅटच्या हलक्याशा संपर्कामध्ये बॉल आला. इथनं सिंगल मिळाली गेली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 59 आकड्यावरती. सध्या तरी मयूर जे वसारचे आहेत, मयूरजी कोळकर या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. इस्माल तयार. हाही शॉर्ट बॉल पुल करायचा होता परंतु व्यवस्थित बॅटवरती नाहीये. आतापर्यंत रोशन चांगला खेळत होता परंतु त्याचं माइंडही पहा किती शार्प की 3 मोठे फटके जरूर आलेत. मग त्याच्यानंतर सिंगल आली तरी फायदा होईल त्याच्यामुळे त्याने सिंगल बनवली. स्ट्राईक होती सागरकडे परंतु आता स्ट्राईक पुन्हा एकदा आली आहे ती म्हणजेच रोशनकडे, ज्याला पेस करायचा शेवटचा बॉल तिथेही ताकद. या ओव्हरमध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. इस्माईलवरती अटॅक सुरू ठेवला काउंटर अटॅक करत असताना. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 66 धावसंख्या फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्यात आणि 45 धावसंख्येची वादळखिरी मैदानाच्या आतमध्ये रोशन गोडेची तुम्हाला पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने 66 धावा बनल्या गेल्या आणि 67 धावसंख्येचं एक कडवं आव्हान आता पूर्ण करावं लागेल माहिरा 7 स्पोर्ट्स कोणगाव या टीमला. सन्माननीय आतिजी मागे साहेब स्पोर्ट्स उंबाडे आणि कुकसे दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचेच आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हॅलो हॅलो चेक सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मंचावरती उपस्थित सर्वांचे लाडके बालारामजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, ज्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये झाली, जे सध्या तरी आसन ग्रहण करून आहेत. सन्माननीय बाळारामजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मेन इन व्हाईट मंचावरती विराजमान असलेले आमचे सर्वच पाहुणे आमच्यासाठी आदराचे आहेत आणि त्यांचा आदर आम्ही या मंचावरती सन्मानाने या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर अतिजी मागे साहेब यांना आपण विनंती करूयात की वेलकम या, आसन ग्रहण करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सन्माननीय बाळारामजी म्हात्रे साहेब यांना आपण विनंती करूयात की टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ उपस्थितीने आणि तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. संघ आई गावदेवी उंबाडे आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल कुकसे. कुकसे हा संघ इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सो आपण करूया टॉस. बाळारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपलं भारतीय नाणं 10 रुपयाचं. टॉस करतील, कॉल करतील टीम कुकसेचे कॅप्टन. हेड असा कॉल आणि कॉल त्यांच्या विरोधात. सो टॉस जिंकला टीम उंबाडेने. थोडीशी चर्चा आपण जरूर करणार आहोत कारण ही स्पर्धा मी मान्यवरांना विनंती करेन की आसन तुम्ही ग्रहण करा. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलं. सो ओपिनियन नको, फक्त आपण डिसिजन विचारूया. फील फर्स्ट. थँक्यू सो मच. सो उंबाडे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. कुकसे संघाला त्याने इन्व्हाइट केलं गेलं बॅटिंगसाठी. कुठेही जाऊ नका मित्रांनो, सुंदर सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी उंबाडे संघ म्हटला गेला तर खरं तर खूप चांगल्या पद्धतीने सध्याच्या हंगामामध्ये ते फॉर्मामध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर
भिवंडी विभागातली एक अशी महासत्ता, एक अशी ताकद आहे ज्या नावाने अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती खुळा गटातून कुकसे गावाला रिप्रेझेंट केलं गेलं. तसं धनेश 11 कुकसे हा संघ विरोधात तुम्हाला उंबाड्याच्या पाहायला मिळेल. सो कुठे जाऊ नका, परंतु नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही आनंद जरूर त्या मॅचचा घ्या. परंतु आता चालू असणारी मॅच फर्स्ट इनिंग संपल्यानंतर 67 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करण्याच्या अनुमानाने ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेला. सापाडे संघ त्यांना थांबवेल की या धावसंख्या बनवेल. माहिरा 7 स्पोर्ट्स कोणगाव हे पाहण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये आपल्याला जावं लागेल आणि सेकंड इनिंगमध्ये तिथे सज्ज आहेत कॉम्बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य सुभाजी धुमाळ सर. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद बाकीची मात्रे. एक मोठं लक्ष नक्कीच आपण पाहतोय. या समोरील संघ एक मोठा संघ आहे. इथे मात्र सरळ बॅटने कॉपी बुक स्टाईलने हा फटका सजवलेला आहे. चिनू निघून जातोय या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 1 बाउंड चौकार. त्याने ओपन केलेले आहे. पुन्हा एकदा हा फटका आपण पाहतोय. या उंचच उंच लांब नाही, फटका फसलेला मात्र अंदाज देखील घेता आलेला नाही आणि हा चेंडू देखील निघून जातोय. या सीमा पार लॉंग ऑफ रिझन मधून आणखीन एक सलगचा दुसरा चौकार. मागील सामन्यामध्ये पॉवर प्लेचे षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट देखील प्राप्त केले होते. त्याच्या विरुद्ध आक्रमण आपण बघतोय अख्तरच्या बॅटमधून. लागोपाठचे 2 चौकार सलगच्या 2 चेंडूंवर. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. शतरक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 10 धावा आव्हान येते 67 धावांचा. आपण सामना पाहतोय या माहेरा 7 कोणगाव विपक्ष आई गावदेवी या साफाटे बी या 2 संघामध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली विशाल स्पोर्ट्स उंबाडे विपक्ष धनेशलन कोक्षे आणि त्यानंतर आपण वाडेकर विपक्ष तुर्भे हा सामना देखील पाहणार आहोत. हंसिका पिंपळकर आयोजित आमदार चषकाचे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गसे जितू मडवी पहिले षटकात तोलतोय. राडम ओर द स्टंप. इथे मात्र इनफिल्डच्या वरून आणि चिनू निघून जातोय या काउवर रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये या चेंडू फील केला जातोय. गॅप सोतल नाही. इथे मात्र फलंदाज अख्तर याला एक सिंगल रन्स पूर्ण. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 15वर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विशाल स्पोर्ट्स उंबाडे विपक्ष धनेश्वर कोक्षे या 2 संघामध्ये. पीटीसीचा वंडर बॉय बबलू पाटील याला देखील आपण पुढील सामन्यामध्ये नेक्स्टमध्ये पाहणार आहोत. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे उंचच उंच आणि लांबच लांब लांब पल्ल्याचा षटकार.
समोरचा नक्कीच आपण पाहतो या षटकार आणि षटकारीन संघाची धावसंख्या वेगाने वाढते. पोहोचते ती 21 वर. अतिशय मागरे षटक ज्या गोलंदाजाने मागील सामन्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजावर आक्रमण या मॅचमध्ये पाहायला मिळते. तब्बल 21 धावा जितू मडिवा याने खर्च केलेल्या आहेत. 67 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग केला जातो हे आपण पाहू शकता. घुटना टेकवर सिक्सर देख अगदी चेंडूचा लिंबू बनवताना आपण पाहतो या शाहरुख हा फलंदाज. आक्रमण पहिल्याच चेंडू पासून पाहायला मिळत होते कारण पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर दुहेरी त्यानंतर चौकार त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर षटकार. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अतुल पाटील येतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज अख्तर. 18 चेंडूमध्ये इथून 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मग ज्याप्रमाणे नक्कीच आजच्या दिवशी परफॉर्मन्स केलेला आहे माऱ्या 7 कोंडगाव संघाने असं वाटतंय की हा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. आज पहिला सामना देखील हाय स्कोरिंग पाहायला मिळाला होता. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न दिशेमध्ये देखील परिवर्तन होताना पाहायला मिळते. 55 इशारा वाट अवांतर धावणे संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. दुसरं षटक मार्गस अतुल पाटील दुसऱ्या षटकातल्या आलेलं आहे. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर नो लुक शॉट. चेंडू निघून जाईल सीमा पार. हवाई फायर हा चेंडू देखील सीमाच्या बाहेर. धावसंख्या 6 ने वाढते. वेगवेगळ्या अँगलमध्ये नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दाखवले जाते. खडे खडे इथे मात्र चेंडू अगदी डोक्याला हिट करताना पाहायला मिळतोय. पाहूया पंच काय इशारा करतायत. कुठल्या प्रकारची पंच धाव नसणार आहे येस कारण खेळण्याची ॲक्शन केलेली नाही. हा निर्धाव चेंडू. दुसरं षटक मार्गस अतुल पाटील दुसरं षटकातला तो राईट मोड द स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू अगदी फिंगर रोल केले होते बोटे फिरवली होती. चांगली वापसी करताना आपण बघतोय या चेंडूवर गोलंदाज अतुल आणि अशाच चेंडूंची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय आणि हा ड्रॉप केलेला झेल महागडा ठरू शकेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कारण अतिशय घातक विस्फोटक जोडी सध्या मैदानामध्ये पाहतोय अख्तर आणि शाहरुखच्या रूपाने. इथे इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप कव्हर रिजन मधून सीमा पार चौकार. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय 33 धावा. दरम्यान अश्विन जोशी सरांचं इथे आगमन झाल्याने त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हंसिका पिंपल करायची तर आमदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी देखील आपण पाहतोय. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आमदार चषक 20-25 हे दिमागदार आयोजन. धावसंख्या 33. 34 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 2 षटकामध्ये 33 धावा, 12 चेंडूमध्ये 33 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. मागील सामन्यामध्ये 40 धावा नक्कीच ज्या फलंदाजांनी कुठून काढले होते. आणखीन एक विस्फोटक फलंदाज युसुफ आता मात्र मैदानामध्ये येतोय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आपण बघतोय. माहेर सेवन कोणगाव आणि या मागील सामन्यामध्ये युसुफ हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. 40 धावांची एक विस्फोटक इनिंग त्याने पेश केली होती. इथे मात्र खडे खडे हा फटका गेलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद, दुसरा हादरा. इथे मात्र माहेर सेवन कोणगाव या संघाला. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतो दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. इथे मात्र नव्याने सुरुवात केलेली करावी लागेल कारण दोन्ही सेटल फलंदाज बाद झालेले आहेत. कैफ येतोय. युसुफ आणि कैफ या दोन्ही फलंदाजांना आता मात्र या डावाची सुरुवात नव्याने करावी लागेल कारण कैफ आल्यानंतर मोहम्मद कैफची आठवण झाली, युसुफ आल्यानंतर युसुफ पठाणची आठवण झाली होती. अष्टम वॉटर सप्लायरचे इंजिनियर प्रथमेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायाम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बेस्टाईन फटका, लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल मात्र ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाजाला. केफ याला हे जीवदान नक्कीच मिळालेलं आहे. 2 सलामीचे फलंदाज बाद झाले आपण पाहतोय आणि इथून मात्र आता सिरकाव करण्याची संधी या सामन्यामध्ये सापाटे 20 संघाला मिळू शकेल. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये इथून 33 धावांची अजून आवश्यकता आहे. प्रथमेश पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे. इंजिनियर प्रथमेश पाटील साहेब वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे हा फटका देखील फसलेला आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. मग इथे झेल पकडला जातोय या एस्ट्रिक्सच्या माध्यमातून आणि युसुफ हा बाद होताना तिसरा फलंदाज, तिसरा हादरा माहेर सेवन कोणगाव या संघाला.
मायरा 7 कोणगाव संघासमोर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विचार स्पोर्ट्सचा उंबाडे विपक्ष धनेश्वर कुक्षे या दोन संघामध्ये आणि त्यानंतर एजी एंटरप्राइजेस वाडेकर आणि तुर्बे संघाने देखील तयारीत राहायचं आहे. इथे समोर खेळल्या चेंडूला हाच फटका देखील मिस टायमिंग आहे. तर झेल सोडला जातोय. कैफ याचा झेल सोडला जातोय आणि या कैफ या झेल सोडल्यानंतर एक मात्र रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन थोडंसं अवघड बनताना आता मात्र मायरा 7 कोणगाव या संघासाठी. जीत बजागे आपण संपर्क साधायचा आहे. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आता मात्र थोडस इम्पॉसिबल बनताना आपण बघतोय. या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने आता मात्र काही साध्य होणार नाही कारण आता समीकरण आपण बघतोय 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 28 27 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि आता माझं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. लक्ष आता खूपच अवघड बनलेलं आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे. औपचारिकता शेष राहिलेला आहे. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. प्लॅन मिस निर्धाव चेंडू केवळ 2 चेंडूने दूर आपण पाहतोय या आई गावदेवी सापाटे बी संघ विजयापासून. पराभवाच्या छायेत आपण पाहतोय सध्या मायरा 11 कोणगाव संघ. इथे अपरकटचा फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून मग इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. तर हा सामना जिंकलेला आई गावदेवी सापाटे बी संघाने. अभिनंदन सापाटे बी अँड हार्ड लक माहेरा 7 कोणगाव. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बोलवल्या आणि या सामन्यामध्ये ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केलेलं आहे. नॉट आउट 45 धावांचं योगदान ज्याने दिलेलं आहे. घंटो काका मेंटोमे असे ज्याची खेळी राहिलेली आहे. 45 धावा नाबाद ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. तो रोशन घोडे ठरला या सामन्याचा सामना आहे. रोशन घोडे इज मॅन ऑफ द मॅच. तर बोलूया मित्र आपण सन्मानाकडे. आमचे सगळे समालोचक भाग्यजी म्हात्रे आपण विनंती असेल का आपण या. रोशन घोडे इज ऑन मॅन ऑफ द मॅच, ज्याने 45 धावा इंडिव्हिज्युअल
बनवल्या गेल्या. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सुंदर बॅटिंग परफॉर्मन्स ज्याचा तुम्ही बघितला. तब्बल त्याच्या बॅटमधून 3 षटकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या इस्माईलच्या ओव्हरमध्ये त्याचे 3 षटकार तुम्ही बघितले आणि 45 धावा इंडिव्हिज्युअल. रोशन गोडे मॅन ऑफ द मॅच. मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अश्विनजी जोशी साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रेसी हॉल कंपनीचे जे मालक आहेत जोशी सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करत आहोत. संपन्न या सन्मानाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. रोशनला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी जोशी साहेबांनाच विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते रोशन गोडे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तब्बल 45 धावा इंडिव्हिज्युअल ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 4 चौकार 3 षटकार आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळाली. त्याच रोशन गोडेला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच.